नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर मी आज तुम्हाला जवळाची चटणी करून दाखवणार आहे। सुकट जवळा असे म्हणतात त्याला। तर त्यासाठी मी छोट्या वाटीनं 2 वाटी जवळा घेतलेला आहे सुकट, आणि 1 टोमॅटो, तिखट, मीठ आणि 1-2 कांदे मिडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर थोडी आणि कोकम। तर आता सुरुवातीला मी सुकट भाजून घेणार कढईमध्ये। थोडंसं चांगलं खमंग भाजून घ्यायचं। भाजून घेतल्यामुळे त्याला चांगला खमंगपणा येतो आणि वास जातो त्याचा। खूप छान लागते ही जवळाची सुकी चटणी। भाजून घेतला मी चांगला 1-2-3 मिनिटं। आता ते मी पाण्यामध्ये भिजत घालून धुवून घेणार 1 वेळा, 1-2 वेळा पाणी घालून धुवून घेणार। थोडंसं पाणी घालून ठेवणार त्यामध्ये 1-5 मिनिटासाठी धुवून घेते पहिला। तर तीच कढई ठेवते मी गॅसवर। त्यामध्ये 2 चमचे भाजीच्या चमच्यानं 2 टेबलस्पून होईल एवढं तेल घालून घेते। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मग कांदा घालून घ्यायचा। थोडासा कांदा ह्याला जास्त टाकायचा। कांदा एकदम करपूस व्हायची काही गरज नाही, थोडासा मऊसर पडला की चालतंय। अगदी झटपट होते रेसिपी ही, वाफेवरच तयार करायची ही। कांदा थोडासा मऊ पडला की मग त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो पण थोडासा मऊ पडू द्यायचा। मीठ घालून घेते मी त्यात, म्हणजे कांदा टोमॅटो चांगला मऊ पडतो। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला हाईपचा ऑप्शन आला आहे, हाईप करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिखट घालून घेतलं मी 1-1.5 टीस्पून, 2 टीस्पून घातलं लाल तिखट। ते परतून घ्यायचं चांगलं कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये। आणि हा थोडा पिळून टाकायचा, त्यामध्ये वाफेवरच शिजवून घ्यायचा हा। त्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। कांदा टोमॅटोचा ओलावा असतो त्याच्यावरच शिजवून घ्यायचा। त्यात कोकम 1-4 टाकली मी। चांगली वाफ काढायची 1-4-5 मिनिटं कमी गॅसवर, 1-2 वेळा मध्ये हलवायचं। अगदी झटपट होती आणि खायला खूप टेस्टी लागते। हे झालेलं आहे आता। वाफेवर याला मी 4 मिनिटं शिजवलं आहे चांगलं। थोडीशी कोथिंबीर टाकली मी त्यामध्ये। पाण्याऐवजी असं वाफेवर शिजवलेला खूप छान लागतो जवळा। तर काढून घेते मी एका ताटामध्ये, छोट्या प्लेटमध्ये। बघू शकता तुम्ही, छान झालेला आहे। भाकरीबरोबर खूप छान लागतो हा। थँक्यू।